पवित्र शास्त्र बायबल वाचन कार्यक्रम मार्कुस शुभवर्तमान अध्याय 7 मराठी। मार्कुस शुभवर्तमान अध्याय 7 मार्कुस शुभवर्तमान अध्याय 7 संप्रदायाची अनास्था होते या टीकेस येशूने दिलेले उत्तर। संप्रदायाची अनास्था होते या टीकेस येशूने दिलेले उत्तर। मग परुषी व कित्येक शास्त्री यरुशलेमाहून येऊन त्याजवळ एकत्र जमले। त्यांनी त्याच्या कित्येक शिष्यास अशुद्ध म्हणजे न धुतलेल्या हातांनी भाकरी खाता पाहिले होते। परुषी व सर्व यहुदी वडिलांच्या संप्रदायास अनुसरून हात नीट धुतल्यावाचून जेवित नाहीत, बाजारातून आल्यावर स्नान केल्यावाचून जेवित नाहीत आणि प्याले, घागरी, पितळेची भांडी यांचे धुणे व असे बहुत सारे दुसरे नियम त्यांनी स्वीकारले आहेत। यावरून परुषांनी व शास्त्र्यांनी त्याला विचारले की आपले शिष्य अशुद्ध हातांनी भाकरी खातात, ते वडिलांच्या संप्रदायाप्रमाणे का चालत नाहीत? त्याने त्यास उत्तर दिले की तुम्हा ढोंग्याविषयी यशायाहने चांगलाच संदेश दिला। त्याचा लेख असा आहे की हे लोक ओठांनी माझा सन्मान करतात, परंतु त्यांचे अंतःकरण मजपासून दूर आहे। हे मनुष्याचे नियम शास्त्र म्हणून शिकून व्यर्थ माझी उपासना करीतात। तुम्ही देवाची आज्ञा सोडून मनुष्यांचा संप्रदाय अनुसरता। आणखी तो त्यास म्हणाला, तुम्ही आपल्या संप्रदायाचे अनुसरण करण्याकरता देवाच्या आज्ञेचा अगदी त्याग करता। तू आपला बाप व आपली आई याचा मान राख, आणि जो बापाची किंवा आईची निंदा करतो त्याला देहांताची शिक्षा व्हावी असे मोशाने सांगितले। परंतु तुम्ही म्हणता, कोणी आपला बाप अथवा आईला म्हणेल की जेणेकरून तुझे हित मजकडून झाले असते ते कुर्बान म्हणजे अर्पण आहे, तर त्याला त्यापुढे आपल्या बापासाठी किंवा आईसाठी तुम्ही काही करू देत नाही। या प्रकारे तुम्ही आपल्या चालू ठेवलेल्या संप्रदायाने देवाचे वचन रद्द करता आणि यासारख्या इतर पुष्कळ गोष्टी करीता। तेव्हा त्याने लोकसमुदायाला पुन्हा बोलावून म्हटले, तुम्ही सर्व माझे ऐका व समजून घ्या। मनुष्याच्या बाहेरून त्याच्यात गेले असता त्याला अपवित्र करील असे काही नाही, तर मनुष्याच्या आतून जे निघते तेच मनुष्याला अपवित्र करते। ज्या कोणाला ऐकावयास कान आहेत तो ऐको। तो लोकसमुदायाला सोडून घरात गेल्यावर त्याच्या शिष्यांनी त्याला त्या दाखल्याविषयी विचारले। तेव्हा तो त्यास म्हणाला, तुम्ही देखील इतके अज्ञानी आहात काय? जे काही बाहेरून मनुष्याच्या आत जाते त्याच्याने त्याला अपवित्र करवत नाही, ते तुम्ही समजत नाही काय? कारण ते त्याच्या अंतःकरणात जात नाही, तर त्याच्या पोटात जाते व शौचकूपातून बाहेर पडते। अशा प्रकारे त्याने सर्व अन्न शुद्ध ठरविले। आणखी तो म्हणाला, जे मनुष्यातून बाहेर निघते तेच मनुष्याला अपवित्र करते, कारण आतून म्हणजे मनुष्याच्या अंतःकरणातून दुष्ट विचार निघतात, जार कर्मे, चोऱ्या, खून, व्यभिचार, लोभ, दुष्टपणा, कपट, कामातुरपणा, दुष्टदृष्टी, शिव्यागाळी, गर्व, मूर्खपणा या सर्व वाईट गोष्टी आतून बाहेर निघतात व मनुष्याला अपवित्र करतात। एका यहुदीतर मुलीचे रोग निवारण। मग तो उठून सोर यांच्या सीमेवरील प्रांतात गेला। तेथे तो एका घरात गेला। हे कोणास कळू नये असे त्याच्या मनात होते, तरी त्याला गुप्त राहणे शक्य नव्हते। इतक्यात जिच्या लहान कन्येस अशुद्ध आत्मा लागला होता अशा कोणी एका स्त्रीने त्याचविषयी ऐकले व ती
त्याच्याजवळ येऊन त्याच्या पाया पडली. ती बाई हेलेनी असून जातीची सुरफुनिकी होती. आपल्या कन्येतून भूत काढावे अशी तिने त्याला विनंती केली. तो तिला म्हणाला, मुलांना प्रथम तृप्त होऊ दे, कारण मुलांची भाकर घेऊन कुत्र्यास टाकणे ठीक नाही. मग तिने त्याला उत्तर दिले, खरे आहे प्रभू, तरी कुत्रीही मेजाखाली मुलांच्या हातून पडलेला चाराचुरा खातात. तेव्हा त्याने तिला म्हटले, या बोलण्यामुळे जा, तुझ्या कन्येतून भूत निघून गेले आहे. मग ती आपल्या घरी गेली. तो कन्या अंथरुणावर निजलेली व भूत निघून गेले आहे असे तिच्या दृष्टीस पडले. एका बहिऱ्या मुक्या मनुष्याला बरे करणे. एका बहिऱ्या मुक्या मनुष्याला बरे करणे. नंतर तो सोराच्या सीमेवरील प्रांतातून निघाला आणि सिदोनावरून दकापलिसाच्या सीमेतील प्रांतामधून गालील समुद्राकडे परत आला. तेव्हा लोकांनी एका बहिऱ्या तोत्र्या मनुष्याला त्याचकडे आणून आपण याजवळ हात ठेवावा अशी त्याला विनंती केली. तेव्हा त्याने त्याला लोकसमुदायापासून एकीकडे नेऊन त्याच्या कानात बोटे घातली व थुकून त्याच्या जिभेला स्पर्श केला आणि वर स्वर्गाकडे पाहून त्याने उसासा टाकला व म्हटले, इफ्फाता, म्हणजे मोकळा हो. तेव्हा त्याचे कान मोकळे झाले व त्याच्या जिभेचा बंद सुटून तो स्पष्ट बोलू लागला. तेव्हा हे कोणाला कळवू नका असे त्याने त्यास निक्षून सांगितले. परंतु तो त्यास जसजसे सांगत गेला तसतसे ते अधिकच हे गाजवीत गेले आणि ते अतिशय थक्क होऊन बोलले की याने सर्व काही चांगले केले. बहिऱ्यास ऐकणारे व मुक्यास असे हा करतो.